जय श्री कृष्ण. तर बच्चूभाऊ कडू आता मुंबईला गेले होते काल, है ना. आपल्या शेतकऱ्यांना सोडून, इथे नागपूरमध्ये सोडून ते आता काल मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर 9 वाजता त्यांची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये काय झालं काय नाही, अंदर कोणतं काय पिकलं न काय शिजलं ते तर गोरगरीबार शेतकऱ्यांना तर माहीतच नाही, है ना. किती भेटलं, किती केलं, काय केलं ते सगळं अंदरच शिजलं. भात भाजी पोळी वरण जे पण काही शिजवायचं होतं ना, ते सगळं अंदरच शिजलं. आणि आखरी तारीख जी मिळाली, 30 तारीख जून महिन्याची. जून महिन्याची तर तुम्हाला माहीतच आहे, जून महिन्याचा हा वर्षाचा आखरी दिवस असते आणि त्याच जून महिन्यामध्ये अनेक सरकारना कामं असतात. कारण की सगळा अहवाल त्यांना तिथे सादर करावा लागतो आणि सगळ्या गोष्टीचा त्यांनी जो जो भारतामध्ये जे पण काही होऊन राहिलं आहे, सगळा अहवाल त्यांना तिथे पेश करावा लागतो, म्हणजे फेस करावं लागतं. म्हणजे कुठे काय कोणतं आयात निर्यात जे पण काय असेल त्यांचा अहवाल तिथेच आहे. आणि तशाच वेळेत ते कर्जमाफी करणार आहेत. वा, किती छान गोष्ट आहे, है ना. आपण एवढ्या मोठ्या आंदोलन केलं, काय फायदा. अरे शेतकऱ्यांनो, आपण या भारताचे पोशिंदा आहोत. आपण आपली मेहनत या धरती मातेला देतो, तेव्हा धरती माता आपल्यावर प्रसन्न होऊन धान्य देतो आणि त्या धान्यावर आपण देश चालवत आहोत. ज्यांना लाजा वाटायला पाहिजे होत्या, जेव्हा साधारण माणूस अपंग माणूस तिथे उपस्थित आहे, त्यावेळेस तुम्ही मुंबईला मिटिंगा घेऊन राहिलात. तुम्हाला मिटिंग भरवायची असती ना, तर आमच्या शेतकऱ्यांचा मधोमध आणि काय निर्णय घ्यायचं होतं ते मधोमध. आता तुमच्या त्या चालत राहतील साऱ्या गोष्टी, है ना, सगळ्या चालत राहतील. तुम्ही आता तिथे मीटिंग बसवणार आणखी, मग यांचं किती पुरवठा होतं, काय होतं काय नाही होतं, साऱ्या गोष्टी तुम्ही ते काढत राहतील. आणि तुम्ही मग 31 तारखेला अजून आम्हाला म्हणजाल का नाही तुमच्यामध्ये हे झालं आहे ते झालं आहे असं झालं आहे तुमचं हे घेतलं आहे आणि ते घेतलं आहे. फालतूचं 10 गोष्टी आम्हाला शिकवणार. म्हणजे शेतकऱ्यांना का चुते समजले आहे का तुम्ही. आणि हे आपले शेतकरी जे दिवांगन भाऊ वगैरे आहेत ते येऊन राहिले आहेत, तर काही सोच समजूनच आले असतं ना. काही शिकले माणसं आहेत तिथे, थोडंसं लावा काहीतरी. आता बच्चूभाऊ कडू आपल्या शेतकऱ्यांना सोडून तर गेले. बच्चूभाऊ कडू तिथे जायलाच नाही पाहिजे होतं. बच्चूभाऊ कडूंनी आपल्या भावांनी जायलाच नाही पाहिजे होतं. मुंबईला जाऊन काय झालं, भात भाजी पोळी वरण शिजली, काय पोळी वरण खायला भेटलं, खाऊन घेतलं आणि ते 31 तारीख काढली. कशासाठी. जे तातडीने निर्णय घ्यायचं होतं ते तुम्ही लोकांसमोर का नाही आलात देवा भाऊ. तुम्ही का नाही केलं त्यांच्यासमोर. फक्त आश्वासन देण्यापुरतीचं काम तुम्ही केलेलं आहे आणि आश्वासनच दिलं आहे, है ना. आमचा शेतकरी बळीराजा रातभर जागतो, पाण्या पावसात चिखलात चाकलात घाम गाळतो, काम करतो. त्याचं काय दिलं तुम्ही. लाडकी बहीण योजना दिल्या आणि जेवायला तुम्ही उपाशीच मारून राहिले. एवढंच आहे तर तुमचे घेऊन चाललं ज्या तुमच्या लाडक्या बहिणीला घरी, है ना. त्यांना 1500 रुपये देतात, ते बंद करा हो. ते बंद केला का तुम्ही. आम्हाच्या बाजरी आहे, गहू आहे, कडधान्याला आम्हाला भाव द्या ना. कशाला तुम्ही 1500 रुपये 2000 रुपये वाढत चाललेलं आहे. गोरगरिबांना शेतकऱ्यांना द्या भाव. हां, तर देवाभाऊ असं तुम्ही गलत करत आहात. आणि बच्चूभाऊला या गोष्टी मला असं दुःख वाटते का आमचा बच्चूभाऊ आज आमच्याकडून उभा झालेला होता, आज आमच्याकडून बोलणारा होता, पण आज तोही तिथे गप्प बसलेला. पण आम्हाला हे बरं नाही वाटत आहे बच्चूभाऊ. कारण की आजपर्यंत साथ दिली तुम्ही आम्हाला, पण तुम्ही आम्हाला सोडून मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये साऱ्या मिटिंगा झाल्या आणि तुम्ही काय शिजलं काय नाही ते तर आम्ही साधारण व्यक्तींना आम्हाला काय माहिती. आणि तुम्ही अंदरच्या गोष्टी तर आम्हाला काय सांगणारच नाही ना बच्चूभाऊ.
आणि सांगाल बी तर तुम्ही तेच म्हणणार का त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या जाहिराती काढून दिलेल्या आहे, त्यांनी अहवाल तयार केला, त्यांना जी-आर काढलेला आहे का शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून द्यावं बरं म्हणून. आता हा अहवाल आता समोर जाणार, मग समोरून तो पास होणार, असं नसते ना. आपला राजा कशासाठी आहे? कशासाठी राजा दिला आपण? दिला ना आपण निवडून. मुख्यमंत्रीचं काम आहे तातडीनं काम घ्यायचं. एवढं तुमच्यानं जेवढं तातडीचं काम होते तेवढं तातडीनं करा. जे काम तुमचं लेट होते त्या तातडीनं करा. माझं म्हणणं एकच होतं, बच्चूभाऊ जोपर्यंत या नागपूरला परत येत नाही तोपर्यंत आंदोलन बंद व्हायला नाही पाहिजे होतं. मी कोणाला भडकवत नाही, खरं न्याय आहे. कारण की आजपर्यंत जो शेतकरी बळीराजा आहे तो त्या जमिनीतच गाडल्या जात आहेत. जमिनीचा वर्त तर होऊन न राहिला आहे. श्रीमंत लोक श्रीमंत होत आहे, गरीब लोक गरीबच चालले आहे, शेतकरी लोक मरतच चाललेलं आहे. आम्ही पण शेतकरीचेच पोरं, आमचे आजोबा पंजोबा जे पण काय ते शेतीच करू गेलेले आहेत आणि आम्ही पण शेतीच करतो आहे. आज बी म्हणजे काका वगैरे सगळं जे पण काय आहे म्हणजे वडील वगैरे सगळं शेतीच करतात. आज पण आम्हाला माहिती आहे आमच्या शेतात काय असते काय नाही, काय धान्य पिकावं लागते काय नाही, किती त्रास होतो, किती जायला असतो, गाय जुंपवायला असतो, गायला बंडी घेऊन जावं लागते तिथे, साऱ्या गोष्टी आम्हाला करावं लागते, किती त्रास येते आम्हाला माहिती आहे साऱ्या गोष्टी. आणि किती नासोडा होते काय होते सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. असं जर 30,000 40,000 जरी त्या शेतामध्ये लावलं ना, एका पाण्याने जर वसाड आली ना पूर्ण पडून जातो धान, साऱ्या गोष्टीचं किती नुकसान होतं माहिती आहे शेताचं. रडण्याचं वरच काहीच नाही आहे. तुम्ही थोडा विचार करा देवाभाऊ, गोरगरिबांचा विचार करा. तुम्ही सत्तेवर बसलात ते बसवणारे लोक आम्हीच. जर आज शेतकरी जर स्वतःसाठीच अन्न पिकवायला लागलं तुम्हाला खायलासुद्धा भेटणार नाही, तर मग आम्ही असं करायला पाहिजे ना. आम्ही ना सगळ्या शेतकरी मिळून सगळे पैसे गोळा करायला पाहिजे, आपली स्वतःची मिला तयार करायला पाहिजे आणि त्या मिलामध्ये स्वतःच धान न्यायला पाहिजे आणि सगळं स्वतःच जे पण काय होते जे सगळं काही शेतामध्ये जे पूर्ण शेतकरी ऑल ऑफ इंडियाचे शेतकरी ते सगळं आपले पैसे गोळा करून आपापल्या मिला खोला सगळ्यांनी आणि त्या मिलाचा भाव स्वतः शेतकरी ठरवणार का कोणता भाव कोणत्या वेळी आणि कसा द्यायचा. आणि सरकारला पण आपला शेतकरी जो भाव म्हणून तो सरकारला द्यावाच लागेल. असं करणार आम्ही आता. असं व्हायलाच पाहिजे. कारण की शेतात जो राबणारा व्यक्ती आहे तो राबतो, मग त्याच्याच जे कष्टाची मेहनतीची जे पैसे जर त्याला भेटत नसेल तर मग काय फायदा? काहीच फायदा नाही. शेतकरी तर मरत चालला आहे, मरतच आहे. माझ्या शेतकऱ्या भावांना एवढंच विनंती आहे, ऑल ऑफ भारताचे शेतकरी जे पण काही आहेत त्यांना माझं एवढंच विनंती आहे की तुमच्याकडे जेवढे पण मोठे लोक पाटील लोक असतील, जे पण काही शेतकरी सगळे शेतकरी लोक आहेत, सगळे शेतकरी संघटित व्हा, एकत्रित व्हा. कोणत्याही जातीचा असो तो, जातपात नाही चालणार इथे. शेतकरी आहे एवढाच खूप आहे. धरती मातेवर पोट कमवतो तो, धरती मातेवर उपजवून तो खातो आणि पोशिंदा आहे तो पण पोशिंदा आहे आणि सगळेच पोशिंदा. शेतकरी आहे तर भारताचा पोशिंदा तोच आहे ना. आपला हा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, त्याच्यामुळं आपल्याला जगाचं पण पाहायचं आहे. म्हणून माझ्या भावांना एवढंच विनंती आहे का सगळेजण एकत्रित होऊन आपले स्वतःचेच मिलं खोला, स्वतःचेच दाढी बनवा, दुसऱ्यांना द्यायला गरज नाही. स्वतः शेतकऱ्यामध्ये स्वतः करा. स्वतःच्या सगळ्याकडे जागा आहे, सगळं होऊन जातं सेटलमेंट. सरकाराला भाव द्यायचा नाही, सरकाराला काही द्यायचं नाही, काहीच नाही. जे काही विकायचं आहे आपला स्वतःचं करायचं, स्वतः विकायचं, स्वतः करून टाकायचं, विषय संपला. एवढंच माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीकृष्ण, जय हिंद, जय भारत.